नांदेड विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या। काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याने महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। उमेदवारी कायम ठेवत कृष्णा पाटील आष्टीकर यांनी विजयासाठी आवश्यक संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावा केला। सर्वपक्षीय सदस्यांचा पाठिंबा मिळत असल्याने विजयाचा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान ज्योतिबा खराटे, पंकज गायकवाड, प्रवीण पाटील चिखलीकर, माधवराव पवार यांच्यासह अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले। काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली, ऐनवेळी ही जागा बदलायचा निर्णय का झाला, काय घडामोडी? नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून मी आणि वाटा गटाचे आमचे लहान बंधू कृष्णा पाटील यांनी आम्ही फॉर्म भरलेला होता। बी फॉर्म नक्कीच मला दिला गेलेला होता, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक होत नसते। आम्ही त्या दिवशीच फॉर्म भरल्या दिवशी सांगितलं होतं की आमच्या नेत्यांच्या काही चर्चा होण्या बाकी आहेत राज्यातल्या, त्यामुळं आजची नांदेडची जागा सकाळी आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ आणि शिवसेनेचे उभाटाचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यामध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली। त्यावेळी आमचे खासदार आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण साहेब, आदरणीय खासदार नागेशदादा आष्टीकर आणि सर्व जिल्हाध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक नगराध्यक्षांच्या समक्ष चर्चा झाली। फोनवरती सर्वांचा संवाद झाला आणि असं ठरलं गेलं की आपण महाविकास आघाडीतर्फे भक्कमपणाने ही जागा आपण शिवसेनेच्या पाठीमागे थांबावं। जागा बदलण्याचं कारण काहीच नाहीये की जागा बदलत असताना काही राज्यामध्ये वाटाघाटी 17 जागा करत असताना काही जागा कुणाला सोडाव्या लागतात, त्याचाच हा एक भाग आहे। त्यामुळे नांदेडची जागा प्रामुख्याने शिवसेनेच्या पुरस्कृत म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या मागे महाविकास आघाडीचे सर्व राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा मग उभाटांचे स्वतः एकत्रित मनाने ही निवडणूक आम्ही लढण्याच्या अनुषंगाने आम्हाला सकाळी फोनवरती आदरणीय उद्धव ठाकरे साहेब बोलले, आदरणीय प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब बोलले। त्याच्यामुळे हा निर्णय वरिष्ठ स्तरावरून आलेला आहे आणि पक्षाची सध्याची स्थिती, पक्षाचं संक्रमण, पक्ष संघटित होणं सध्याला आवश्यक आहे। पक्षाला अडचणीत आणणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची भूमिका नक्कीच नाहीये। नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, तो बालेकिल्ला कायम टिकून राहण्यासाठी, महाविकास आघाडी भक्कमपणाने टिकून राहण्यासाठी आम्ही पक्षश्रेष्ठींच्या आदेशाच्या पुढे जाणार नाही। अगदी मोठ्या मनाने आम्ही एकच आहोत आणि त्यामुळे आम्ही हे निर्णय सर्वांनी मान्य केला आणि आम्ही माझा बंधू कृष्णा पाटलाच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणाने, तसा माझा 1 राऊंड पूर्ण नगरपालिकेमध्ये फिरून झालेला आहे, सर्वांचा संबंध आहे, अतिशय भक्कमपणाने आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू। तुमच्या सर्वाधिक उमेदवार असताना कोणतीही जागा असताना तुम्हाला ऐनवेळी उमेदवाराकडून माघार घ्यावी लागते, तुमची नाराजी वगैरे नाही, जागा ही आमची किंवा शिवसेना उभाटाची किंवा राष्ट्रवादी शरद पवारांची असं काही मुळात ही निवडणूकच सिंबॉलवर होत नसते। बी फॉर्म दिलेला होता, बी फॉर्म नक्की दिलेला होता, बी फॉर्म दिला असा अर्थ असा नाहीये की पक्षश्रेष्ठी काही त्यांच्या अडचणी असतात, राज्यामध्ये वाटाघाटी होत असतात, काही जिल्ह्याच्या जागा काही ठिकाणच्या अल्टीपल्टी वेळेप्रसंगी कराव्या लागतात, काही वाटाघाटीमध्ये आणि तो पक्षश्रेष्ठीचा आदेश असतो। नाही, मी तर पहिलं खुशीनं जाऊन फॉर्म उतरून घेऊन आणि मी पहिला प्रश्नाच्या प्रचारातला मी पहिला माणूस असेल, कारण माझा जितका संपर्क आहे ना तितका संपर्क काही जणांबरोबर माझा तितका मोठा संपर्क आहे। मी ताकदीने प्रश्नाच्या पाठीमागे थांबणार आहे। रामदास पाटील सुमठाणकर हे आमचे हिंगोली लोकसभेला सुद्धा मागच्या वेळेला इच्छुक होते, त्यावेळेसपासूनची किंबहुना त्याच्या आधीपासूनची आमची त्यांची मैत्री आहे, त्यांचे आमचे घराण्याचे एकमेकांचे संबंध आहेत। त्याच्यामुळे असं कुठलंही मी कृपया करून विनंती करतो आपल्या मीडियावाल्यांना, आमची महाविकास आघाडी एक संघ आहे, कुठेतरी असं काहीतरी आपण या गोष्टीला कलाटणी देऊ नये एवढी विनंती करतो। बरं, आपण अपक्ष म्हणून आता दावेदारी कायम आहे तुमची, काय गणित असतात आणि अपक्ष का मार्ग? मी फॉर्म भरायला आलो होतो त्यावेळीही मी आपल्याला सांगितलं होतं की माझ्याकडे गणित आहे, माझ्याकडे म्हणण्यापेक्षा आमच्याकडे महाविकास आघाडीकडे गणित आहे, आमच्या पक्षश्रेष्ठींना माहिती आहे, नांदेडच्या म्हणजे सगळ्या नगरसेवकांना माहिती आहे आणि याचा सगळ्याचा निकाल हा आम्ही 22 तारखेला ज्या वेळेला मतपेट्या उघडतील त्यावेळेला आमच्या आशीर्वादातून आपल्याला दाखवू। काही जागांची तुम्हाला आवश्यकता भासेल, त्यांच्याशी कसा संपर्क राहील? प्रत्येक गोष्टी आजच उघड करणं हे सोपं होणार नाही। काय आपल्याला संविधानाने हक्कच हा गुप्त मतदानाचा दिलाय,
त्यामुळे माझ्यासोबत कोण आहे, मला मतदान कोण करणार आहे हे मी आजच वाच्यता करणार नाही. पण नक्की मी आशावादी आहे. आमचे रामदास दादा असतील, त्याचबरोबर आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, आष्टीकर साहेब असतील, त्याचबरोबर आमच्या सर्व पक्षश्रेष्ठी असतील, मग ते सुप्रियाताई असतील किंवा मग हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, उद्धव साहेब असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सर्व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही लढवायला रिंगणात उभे आहोत. प्रत्येक वेळेसची जी ही मक्तेदारी होती, जे आपण बिनविरोध ही जी निवडणूक होत होती, ते कुठेतरी आमच्या नगरसेवकांना सुद्धा हा अधिकार मिळाला पाहिजेत होता. त्यातून सिद्ध होणार होतं का कोण लायक उमेदवार, कोण ह्या ठिकाणी लायक नसणार आहे. असा मी ह्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी नशीबवान समजतो स्वतःला का मला महाविकास आघाडीतर्फे सर्व प्रमुख नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. ह्या ठिकाणी मला निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं. मी प्रथमतः सर्व आमच्या पक्षश्रेष्ठींचे, तिन्ही पक्षश्रेष्ठींचे ह्या ठिकाणी आभार मानतो. आणि थेट विधान परिषदेची उमेदवारी घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो, काय उत्तर द्या? घराणेशाहीचा आरोप तेव्हा झाला असता जेव्हा दुसरं कोणीतरी फॉर्म भरला असता. मी ह्या ठिकाणी एकट्याने फॉर्म भरला होता. दुसरं कोणीही आमच्या पक्षातर्फे इच्छुक असतं किंवा त्यांची इच्छा असते ते नक्की त्यांनी लढवलं असतं. मीही त्या मोठ्या मनाने त्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या असतात. पण कुणाचीच इच्छा नव्हती. माझी आणि रामदास पाटलांची इच्छा होती, पण नंतर शेवटी पक्षश्रेष्ठींनी ठरवलंय का ही जागा युबीटीला सोडायची. तर आमच्या मोठ्या बंधूंनी ते फार मोठं मन दाखवून या ठिकाणी मला त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. विरोधात तुमचे अशोक चव्हाण आहे तिथून, म्हणजे उमेदवारी ते जरी नसतील तर त्यांचं पाठबळ आहे. त्यांचं किती मोठं आव्हान असणार आहे? ते आव्हान नाही, मी याला संधी समजतो. आव्हान का बरं म्हणून? मतदार हा शेवटी सगळे नगरसेवक आहेत आणि ते सुज्ञ आहेत. त्यांनी ठरवायचंय कुणाला मतदान करायचं. मी आपल्यालाही यापूर्वीही सांगितलं की माझ्याकडे मतदानाचं गणित आहे. मतदानाचं गणित असल्याशिवाय आम्ही ह्या ठिकाणी उभं राहणं हे कुठंतरी शक्य झालं नसतं. पण माझ्याकडे गणित आहे. काय असेल निकाल? शेवटचा प्रश्न. शेवटी विजय हा युबीटीचाच झाला असं तुम्हाला दिसून येईल.